नमस्कार शेतकरी मित्रांनो, झारखंड राज्यामध्ये जशी कर्जमाफी 2 लाखापर्यंत सरसकट केली, त्या अधिवेशनमध्ये अर्थसंकल्प सादर करताना झारखंडमध्ये देखील 2 लाखापर्यंत कर्जमाफीची योजना ही कार्यान्वित केली। त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये देखील कर्जमाफीची योजना ही कोणती आहे व त्यामध्ये कर्जमाफी ही कितपत शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे व शेतकऱ्यांना एकूण शेतकरी संख्या 36,45,000 शेतकऱ्यांची कर्जमाफी योजनेसाठी नावं प्राप्त झालेली आहे। त्यामध्ये कोणते अटी व कोणते निकष हे राज्य सरकारने लादलेले आहे व कर्जमाफी ही कोणत्या तारखेपर्यंत होणार आहे व कोणते शेतकरी या कर्जमाफीमध्ये पात्र नसणार आहे, त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आणि अखेर तारीख आहे आपली 31 मार्च 2024 पर्यंत जर शेतकऱ्यांनी कर्जाचा भरणा केला नाही तर शेतकऱ्यांचं कर्ज हे थकीत होऊन त्याच्यावर व्याज देखील लागण्याची शक्यता आहे। आणि याच पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणूक आहे आणि त्याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कोणता शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतला आहे किंवा नाही घेतला त्यासंबंधी संपूर्ण माहिती आपण कर्जमाफीबद्दल जाणून घेणार आहोत। महाराष्ट्र शासन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल सध्या शेतकरी मागणी करत आहे, पण यामध्ये शेतकऱ्यांना विविध योजनांच्या अंतर्गत कर्जमाफी ही केली जात आहे। महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी आणि पूर सौजन्य भागामध्ये राज्य सरकारने कर्जमाफी केलेली आहे आणि इतर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई जाहीर केलेली आहे। अशामध्येच बाकी इतर शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करावी हा प्रश्नच आहे। सध्या महात्मा फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत 50,000 रुपये कर्जमाफी योजना सुरू करण्यात आलेली आहे, पण यामध्ये काही अटी आणि शर्ती पूर्ण असल्याशिवाय कर्जमाफी होणार नाही। महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी राज्य सरकारने ही कर्जमाफी सुरू केलेली आहे। या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयेपर्यंत कर्ज माफ करण्यात येते। यासाठी राज्य सरकारने 36,45,000 शेतकऱ्यांची नावे कर्जमाफीसाठी प्राप्त केलेली आहे। या पहिल्या यादीत 2 लाख पण अधिक शेतकऱ्यांचा समावेश आहे। कर्जमाफीतील काही ठळक मुद्दे मित्रांनो, ही कर्जमाफी सरसकट 2 लाख रुपये असेल। ही कर्जमाफी अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी असेल। मार्च 2021 ते 2023 पर्यंतचे ज्या शेतकऱ्यांचे कर्ज हे थकीत आहे ते पात्र असतील। जे शेतकरी नियमित परतफेड करतात अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान म्हणून 50,000 रुपये देण्यात येणार। यामध्ये फक्त पीक कर्जच माफ करण्यात येणार आहे। जर शेतकऱ्यांकडे 5 लाख पीक कर्ज असेल तर त्यातील फक्त 2 लाख माफ होणार आहे। ही कर्जमाफी 29,000 कोटीची असेल। ही कर्जमाफी लोकसभा निवडणुकीपूर्वी राबविण्यात येणार। या कर्जमाफीत 1,80,00,000 शेतकऱ्यांना कव्हर केले जाणार। 93% शेतकऱ्यांचा 90 ते 95% शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे जर कर्जमाफी हे संपूर्ण केली तर। तसेच राज्य सरकारने सांगितलेले आहे तपासणी पूर्ण झाल्यानंतर राज्य सरकारने सांगितले की दुसरी यादी समोर येणार आहे, पण अशाच मध्येच मागच्या वेळी दिलेली कर्जमाफी आता कधी होणार यावर शंका आहे। मागील हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार या कर्जमाफीची दुसरी प्रक्रिया ही एप्रिल अखेर पूर्ण होईल अशी माहिती समोर येत आहे। या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना ही कर्जमाफी देण्यात येईल। सध्या राज्य शासनाने पीक विमा अंतर्गत उर्वरित पीक विमा म्हणजेच नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतलेला आहे। महाराष्ट्रातील 40 दुष्काळग्रस्त महामंडळामध्ये
नुकसान भरपाई ही वाटप करण्यात येणार आहे. यासाठी राज्य शासनाने GR देखील प्रसिद्ध केलेला आहे. महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनेसाठी पात्रता कायमस्वरूपी महाराष्ट्रातील रहिवासी या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी अर्ज करू शकतील. आयकर भरणारे आणि नोकरी किंवा पेन्शन यासारखे सरकारी लाभ मिळवणारे शेतकरी या योजनेसाठी पात्र मानले जाणार नाहीत. 25,000 रुपयापेक्षा जास्त मासिक उत्पन्न असलेले शेतकरी पात्र असणार नाही. त्यानंतर योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अर्जदार शेतकऱ्यांचे खाते बँक असणे आवश्यक आहे. बँक खाते त्याच्यामध्येच आता या जिल्ह्यामध्येही अनुदान वाटप करण्यात येणार आहे. सध्या सरसकट कर्जमाफी याबद्दल कोणताही GR राज्य शासनाने प्रसिद्ध केला नाही, पण येत्या काळात शेतकऱ्यांची गरज पाहता व निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील परिस्थिती पाहता राज्य शासन याबद्दल विचार करेल आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीही देईल. महात्मा फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना व्याजामध्ये सवलत, त्याचबरोबर 2दा उचल केलेल्या शेतकऱ्यांना अनुदान देण्याबाबत राज्य शासनाने पुढाकार घेतलेला आहे. या अंतर्गत सध्या महात्मा फुले कर्जमाफी योजनेची साईट सुरू झालेली आहे. तिथूनच तुम्ही पात्रतेनुसार अर्ज करू शकता. योजनेसाठी त्याच्यामध्येच आता या जिल्ह्यामध्येही अनुदान वाटप करण्यात येणार आहे. सध्या सरसकट कर्जमाफीबद्दल ही योजना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे आणि आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत करणार आहे. भारत सरकारने कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी विविध योजना सुरू केलेल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजेच महात्मा ज्योतिराव कर्जमुक्ती योजना 2024 आणि कर्ज घेतलेल्या आणि अद्याप कर्जमाफी न मिळालेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी अर्ज प्रक्रिया कशी असते बघा. या प्रणाली अंतर्गत अर्ज करू इच्छिणाऱ्या कोणत्याही शेतकऱ्यांनी खाली दिलेल्या प्रक्रियेचे पालन करून ऑनलाईन अर्ज करू. योजनेसाठी अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रथम सर्व आवश्यक कागदपत्रे त्याच्या जवळच्या बँकेकडे नेणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ तुमचे आधार कार्ड आणि पासबुक, बँक पासबुक नेहमी तुमच्यासोबत असले पाहिजे. त्यानंतर तुम्ही सर्व योजना संबंधित कागदपत्रासह प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. परिणामी योजनेसाठी तुमचा अर्ज पूर्ण होईल. कागदपत्रांची यशस्वीरित्या पुष्टी झाल्यानंतर कर्जाचे पैसे तुमच्या बँक खात्यात हस्तांतरित केले जाईल. योजनेचे वैशिष्ट्य शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ आणि योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकार आर्थिक समस्या तोंड देत असलेले लहान आणि धारक शेतकऱ्यांना कर्ज माफ करण्याची संधी मिळणार. शेतकऱ्यांना 30 सप्टेंबर 2023 पर्यंतचे कर्ज 31 मे 2024 पर्यंत जमा केल्यास त्यावरील व्याज व दंड माफ करण्यात येईल. राज्यातील 1,10,00,000हून अधिक शेतकऱ्यांच्या कर्जावरील व्याज आणि दंड माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. 30 सप्टेंबर 2023 पर्यंतचे कर्ज 31 मे 2024 पर्यंत कर्ज जमा करण्यास शेतकऱ्यांचे व्याज व दंड माफ करण्यात येईल. कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे त्यासंबंधित माहिती दे बघा. या योजनेअंतर्गत केंद्र आणि राज्य सरकारच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार नाही व ज्या व्यक्तीचे महिन्याकाठी 25,000 रुपयापेक्षा जास्त मासिक असेल त्यांना देखील व चौथा कर्मचारी अपवाद वगळता
ही योजना माजी मंत्री, आमदार, खासदार यांना लागू होत नाही. जे नागरिक त्यांच्या कृषी उत्पन्नाव्यतिरिक्त कर भरतात त्यांना या कार्यक्रमाचा लाभ मिळणार नाही. पेन्शन रुपये 3,000पेक्षा जास्त प्राप्त करणाऱ्या व्यक्तीला देखील लाभ मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, ही झाली कर्जमाफी संदर्भामधील संपूर्ण माहिती. छत्तीसगडप्रमाणे देखील आपल्या महाराष्ट्रामध्ये जर कर्जमाफी केली तर 90% शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळून त्यांच्या कर्जावरील बोजा हा कमी होऊ शकतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.